पण मी आज तुमच्याशी आज एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे, त्याचं बेसिकली स्लीप हेल्थ. कारण बरेच आमचे अस्थमाचे सीओपीडीचे पेशंट्स जे आहेत त्यांना बऱ्याच वेळेला वारंवार त्रास होत राहतो आणि त्याचं एक कारण असू शकतं ते म्हणजे की इम्प्रॉपर स्लीप. जर आपली झोपीची वेळ आणि उठायच्या वेळ हे दोन्ही वेळा जर बरोबर नसतील तर आपली लंग इम्युनिटी ती बऱ्यापैकी काम करत नाही आणि त्यामुळे अशा पेशंट्समध्ये बरेचसे दम्याचे प्रकार हे परत परत दिसून येतात आपल्याला. तर आपण सगळे साधारणतः 8 तास झोपतो, म्हणजे 1/3 ऑफ आवर लाईफ इज इन स्लीप. पण आपण काय खातो, एक्सरसाइज काय करतो ह्याच्यावरती आपण बराचसा वेळ देतो, परंतु तोच वेळ आपण झोप किती वेळ आहे ह्याच्यावरती आपण देत नाही. तर फॉर युअर बेटर कंट्रोल ऑफ ॲस्थमा ॲज वेल एज सीओपीडी, इम्प्रूव्हिंग युअर रेस्पिरेटरी हेल्थ, या सगळ्यासाठी झोप ही प्राईम इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येकाला 7 ते 8 तास झोप जी आहे ही गरजेची आहे. आपण काय करतो की पेशंटला सांगतो किती वाजता झोपायचं, किती वाजता उठायचं, मिड पॉइंट ऑफ स्लीप, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू. तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्लीज लाईक इट, शेअर इट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल ऑन यूट्यूब, डॉक्टर महावीर एम मोदी. आणि प्लीज तुमचे कमेंट सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की या छोट्या छोट्या हेल्थ टिप्समुळे तुमची झोप कशा प्रकारे इम्प्रूव्ह झाली. थँक्यू.